कबूतरखान्यांवरची बंदी कोर्टाकडनं तुर्तास कायम ठेवली गेलेली आहे। मुंबई हायकोर्टानं तसे पालिकेला आदेश देखील दिलेत। सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं हायकोर्टानं यावेळेला म्हटलेलं आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं म्हणत 4 आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे। 20 तारखेपर्यंत तज्ञांची समिती सुद्धा या संदर्भात स्थापन केली जाणार आहे। सर्वजण सामंजस्याच्या भूमिकेतच होते। न्यायालयापुढे आज जे झालं तर त्यात गेल्या वेळेला जे न्यायालयाने सुचवलं होतं की एक तज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल। या सर्व लोकांचे यानी की 12 जणांची 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल। न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे। 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील। फारच ताणलं जाते, सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही। जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे। त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाही आहे। कबूतरखान्याच्या संदर्भातलं उत्तर मीच दिलेलं होतं। त्याच्यावर मी ते स्पष्टपणानं सांगितलं की कबूतरखान्याचं उत्तर काय होतं। कबूतरखान्यामुळं किंवा कबुतरांच्या विष्ठेमुळं कशा पद्धतीनं रोगराई पसरते हे देखील त्या उत्तरामध्ये नमूद केलेलं होतं। परंतु कबुतरांना पर्यायी व्यवस्था करावी अशा पद्धतीचं देखील सूतोवाच केलं होतं। पण ते वस्तीच्या इथं असू नये ही शासनाची भूमिका होती आणि आता त्याच्यामध्ये स्वतः राज्यप्रमुखांनी म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बैठक घेतलेली आहे। त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल। कबूतरखान्यासंदर्भातल्या वादावर जैन मुनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जैन समाजासाठी कबूतर हा प्राणी त्यांच्या धर्माशी जोडलेला आहे। कबूतरांचा भुकेमुळे जीव जाऊ नये म्हणून जैन समाज कबूतरखान्यांचं समर्थन करतंय। ताडपत्री आणि बांबू कापण्यासाठी चाकू आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला। कुणालाही मारण्यासाठी शस्त्रांचा वापर झाला नाही असं जैन मुनींनी म्हटलेलं आहे। कबूतरखाना BMCच्या तिथंही फक्त रोख लागली, त्यांना ताडपत्री काढू दिली नाही। आमची लोकांची भावना दुखली। झोपझापासून ते ताडपत्री टाकली आहे। 20,000 जास्त कबूतर मेले आहे। हे जे लोक होतात ना ते साधेसुधे लोक होते। ते 20-22 वर्षाचे बायान होतात। ते कमी वयाचे, त्यांना संविधान हे धारा त्यांना माहीत नाही। ते स्वतः उपाशी होते आणि त्यांची आत्मा दुखत होती का 12 एवढे 2,000-20,000 कबूतर मेले आहेत। ते दाना टाकण्यासाठी त्यांनी सुरीने केले। चुकी नव्हती त्यांच्याकडे। मी आताही सांगतो, त्यांच्याकडे आरी होती। आरी कशासाठी? कोणाला मारासाठी नव्हती आणली, ते कोणाला कापासाठी नव्हती आणली। जे बाशे BMCने बांधलेले होते, जे ताडपत्री ते दोरीने ते हाताने सुटत नव्हती, ते ताडपत्री कापाला आणि ते बंबू कापाला, ते बासा कापाला आम्ही आणले, ते कोणाला मारायला आली नव्हती। आणि त्या आंदोलनमध्ये जर कोणाला शस्त्र लागलं असेल, कोणाला जर घाव लागला असेल तर तुम्ही मला सांगा। आमच्या धर्मामध्ये कधी शस्त्र आम्ही उचलणार नाही आणि कोणी उचलत असेल तर त्याला मी उचलू देणार नाही। पण माझ्या वाक्यामुळे मराठी समाजावर दुःख झालं असेल तर मी आता पूर्ण क्षमा मागतो, कारण आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे जे कोणी गलती होत असेल त्याला क्षमा मागा। मी मुच्छामी दुक्कडून आम्ही क्षमा मागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।